देवाला आवडेल ती करतो, आपल्याला जी आवडते ती भक्ती आपण करतो. परंतु महाराज सांगतात की देवाला आवडेल ती भक्ती आपण करायला हवी. नवे नवे तर आपली भक्ती देवाला आवडावी अशा पद्धतीने आपण ती भक्ती करावी. आणि भक्ती करताना संकल्पावी माया संसाराची, म्हणजे संसाराला आपण सगळेजण सामोरे जातच आहोत, परंतु संसार करताना त्यातील माया जी आहे ती परमेश्वरासाठी आपण संकल्पित करावी. संकल्पित करावी म्हणजे काय करावी? देवासाठी ती माया बाजूला करावी आणि त्या ठिकाणी म्हणजे संसार सोडावा असं म्हणत नाहीत महाराज, तर संसारामध्ये राहून देखील आपण देवासाठी देवाची भक्ती करू शकतो. आता आपल्याला भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचंय? तर निष्ठा ही प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. अगदी आपल्याला अतिशय दुर्लभ असा मानव देह मिळाला आहे. मानव जन्म जो आहे तो खूप विरळ आहे आणि हा मानव जन्म जेव्हा आपल्याला मिळालेला आहे, या जन्माचं सार्थक कधी होईल? जेव्हा आपण देवाची भक्ती करू आणि आपण मनुष्यपणातून देवपणाकडे आपली वाटचाल करू. मग महाराजांनी सांगितलेलं आहे की आपली निष्ठा कुठे असली पाहिजे? एक, आपली निष्ठा देशासाठी असली पाहिजे. ज्या मातृभूमीमध्ये आपण जन्म घेतला त्या मातृभूमीचं ऋण आपण जाणलं पाहिजे, तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये नितांत अशी श्रद्धा असली पाहिजे. विदा सावरकर दुसऱ्या देशामध्ये असताना तिथे असलेल्या समुद्राच्या कडेला यायचे आणि त्या पाण्याला स्पर्श करायचे आणि म्हणायचे, हे समुद्रा, तू माझ्या भारत मातेला स्पर्श करतोस, मी तुला स्पर्श करतोय, तेव्हा त्या ठिकाणी मला माझ्या भारत मातेला वंदन केल्यासारखं वाटतं आहे. आणि तळमळून अगदी चराचरामध्ये देव आहे. देवाचं स्वरूप जर आपण समजून घ्यायचं पाहिलं म्हणजे आहे त्याची तसा पांडुरंग, म्हणजे ज्याने जिथं मानलं तिथं पांडुरंग त्याला दिसणार आहे. देवाचे उपकार, ज्याच्या सत्यानं ही सगळी सृष्टी चालते, ज्याच्या अधिकारानं हे सगळं ब्रह्मांड फिरतं, या ब्रह्मांडाच्या नायकाचे उपकार, त्याच्यावरती निष्ठा आपण असणं गरजेचं आहे. त्यानंतर धर्म, तिसरी निष्ठेच्या लढ्यामध्ये त्यांना कितीतरी अनन्य अशा दुःखाला सामोरे जावं लागलं. छळ झाला, जी नजर वागली नाही तिच्यामध्ये तप्त अशा सळ्या घालण्यात आल्या, ज्या हाताने त्यांना वागले नाही त्या हातांना तोडण्यात आलं, अंगाची कातडी सोलण्यात आली. अशा 40 दिवस नरक यातना भोगून देखील संभाजीराजे झुकले नाहीत आणि त्यांनी आपली धर्मावरची निष्ठा कायम ठेवली. म्हणून धर्मवीर संभाजी महाराज आजही आपण त्यांच्याबद्दल तेवढा आदर मानतो जेवढा त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कार्याबद्दल लोकांना वाटत होता. म्हणजे देव, देश आणि धर्म आणि चौथी निष्ठा जी आपली महत्वाची आहे ती आहे संतांच्या पायी. म्हणजे काय मी मानू संतांचे उपकार निते मज जागवती. म्हणजे ज्या संतांनी या भारत भूमीला, या महाराष्ट्राच्या भूमीला आपल्या विचारांनी, आपल्या सत्कार्यांनी जागा केलं, संस्कारांची शिदोरी दिली आणि आज आपण पाहतो की या संस्कारांच्या जोरावरती महाराष्ट्र हे राष्ट्र जगाच्या पाठीवरती एक चांगलं संस्कारित राष्ट्र म्हणून आज नावाजलेलं आहे. आपल्या परंपरा, आपल्या रूढी, आपल्या अनेक चांगल्या गोष्टी या जगाने मान्य केलेल्या आहेत की भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून संतांचे जे उपकार आहेत त्यांनी स्वतः खूप भोगलं. लोकांना संत कळले नाहीत, आजही काही न समजतायत असं म्हणावं लागत नाही. संत विचार ज्याच्या बरोबर आहे त्याला जीवनामध्ये कसलीही कमी नाही. मग महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात की संकल्पावी माया संसारावरची. आता देवाला भक्ती आवडावी असा आपला विचार आहे. महाराज सांगतात की तुमची भक्ती जी आहे ती देवाला आवडेल अशी असावी आणि ती आवडण्यासाठी तुम्ही तुमच्या संसाराची माया देवाच्या पायी समर्पित करा. एका बाजूला हे सांगतायत, दुसरीकडे काय म्हणतायत की तुम्ही संसार सोडायचा नाहीये, संसाराच्या बाजूने तुम्हाला राहायचं आहे, संसारातल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. परंतु संसारामध्ये राहताना कसं राहायचंय? ठेविले अनंती तैसेची राहावे. एक राजपुत्र होता, त्या राजाच्या घरामध्ये तो म्हणजे जन्माला आला तेव्हा त्या भविष्यकाराने भविष्य सांगितलं की हा राजपुत्र जो आहे तो जेव्हा मोठा होईल तेव्हा तो संन्यासी होईल, तो या राज्यामध्ये राहणार नाही, तो म्हणजे विवाह झाल्यानंतर या राज्याला सोडून त्याग करून तो वनामध्ये चालत जाईल किंवा निघून जाईल. आणि ही भीती त्या राजाला जेव्हा वाटली तेव्हा त्याने त्या सगळ्या गोष्टी त्या राजपुत्राला त्या वाड्यामध्ये उपलब्ध करून दिल्या, ज्या ज्या त्याला समाजामध्ये भेटणार होत्या त्या. मग शाळा असेल, खेळण्यासाठी मित्र असतील,
खेळ असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्या राजवाड्यामध्ये सगळ्या उपलब्ध होत्या. मग राजपुत्र दिवसेंदिवस मोठा झाला, विवाह योग्य झाला, त्याचा विवाहही झाला. आणि विवाह झाल्यानंतर त्याची पत्नी गरोदर होती. आणि आता राजाच्या मनात प्रश्न आला की आता याचं लग्न झालंय, आता हा मोठा झाला, याला मुलगाही म्हणजे मुलंही होणार आहे, हा काय राजपुत्र आपलं घरदार सोडून जाणार नाही. म्हणून राजाने त्याला परवानगी दिली की तू आता राजवाड्याच्या बाहेर प्रधानाला सांगितलेला एकदा फिरून आणा. आणि तो रथात बसून बाहेर गेला. पाहतो तर एक कुष्ठरोगी असा आजाराने जर्जर झालेला, पोटातून रक्त वाहतंय, अतिशय असा वेदनाने विवळत पडलेला. त्याला पाहिल्यावर त्या राजपुत्राने प्रधानाला प्रश्न केला की का हो, हे काय आहे? तेव्हा प्रधानाने उत्तर दिलं, हा एक रोगी आहे आणि याला कुष्ठरोग झालेला आहे, हा लवकरच आता या आजाराने त्रस्त होऊन त्याचा शेवट होणार आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर राजपुत्राच्या मनात आलं की जसा हा व्यक्ती आजारी पडलाय तसं मलाही आजार होईल का? विचारलं त्यांनी प्रधानाला, का हो, मी पण आजारी पडेल का? तर तो म्हटला, हो राजपुत्र, या जगामध्ये जो जो जन्माला आलाय त्याला हे सगळं भोगावं लागतं, कोणालाही याच्यामधून सुटका नाही. हे दृश्य पाहिल्यानंतर रथ थोडा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर एक अंत्ययात्रा चालली होती. त्या अंत्ययात्रेमध्ये अनेक लोक दुःखी होऊन रडत एका व्यक्तीला शेवटचा विधी करण्यासाठी घेऊन चालले होते. ते पाहिल्यानंतर राजपुत्राने पुन्हा प्रश्न केला, का हो, हे काय दृश्य आहे? तेव्हा प्रधानाने सांगितलं की महाराज, या भूतलावरती जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे जे परिजन आहेत ते परिजन त्याला अंत्यविधीसाठी घेऊन जातात आणि त्याचा अंत्यविधी करतात. का हो, मी पण मरणार का? माझाही असाच अंत्यविधी होणार का? कुतूहलाने त्याने विचारलं. राजपुत्राने त्या प्रधानाला विचारलं आणि हे दृश्य ऐकून, हे पाहून त्याच्या मनामध्ये अतिशय संवेदना अशा जागृत झाल्या की ज्याने कधी असं दुःख पाहिलेलंच नव्हतं. कारण त्या राजाने केलेल्या भविष्यवाणीवरती, म्हणजे भविष्यकाराने केलेल्या भविष्यवाणीचा राजाने खूप विचार केला होता आणि त्यासाठी त्याला घरातच ठेवलं होतं आतापर्यंत. शेवटी पुढे गेल्यानंतर वृद्ध महिला पाहिली, जी काठीवरती चालत होती, जर्जर झालेली अगदी वयस्कर अशी व्यक्ती होती. आणि ते पाहिल्यावर तो राजपुत्र म्हणाला, या महिलेला काय झालंय असं? तर सांगितलं प्रधानाने की ही महिला वृद्ध आहे. एकदा वयाचं एक विशिष्ट वय आपण लोटलं की आपण सगळे वृद्ध होतो आणि आपल्या शरीरामध्ये जर्जर अशी अवस्था येते, शरीराचे सगळे अवयव अगदीच आपल्या नियंत्रणात राहत नाहीत असं सांगितलं. ही तीन दृश्य पाहून जेव्हा राजपुत्र राजवाड्यामध्ये परतला तेव्हा त्या राजपुत्राने मनाशी असा विचार करायला सुरू केला की हे सगळं जर असं घडणार असेल तर काय उपयोग आहे या क्षणिक आनंदाचा? काय आपण हे उपभोग घेतो या राज्याचे, ह्या राजाचे? आणि त्या दिवशी अगदी मध्यरात्री तो राजपुत्र घर सोडून संन्यासी बनून जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर तपश्चर्या केली. बोधी वृक्षाखाली अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्याला ज्ञान प्राप्त झालं. आणि जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांनी हे शोधून काढलं की मानवी मनाच्या दुःखाचं कारण, ते शोधायलाच हे गेले होते की माणसाला दुःख काय, माणसाच्या जीवनामध्ये दुःख का आहे हे शोधण्यासाठीच ते गेले होते. त्यांनी शोधून काढलं की माणसाच्या जीवनातील दुःखाचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या न संपणाऱ्या इच्छा. मग जर इच्छा संपत नसतील तर दुःख संपेल का? मग जर दुःख संपवायचं असेल तर काय थांबवावं लागेल? इच्छा थांबवाव्या लागतील. म्हणून समर्पयावी माया संसारावरची जर माया संपत नसेल तर मग आपली भक्ती थोर होईल का? आपल्याला भक्तीमध्ये आनंद मिळेल का? किंवा आपली भक्ती देवाला आवडेल का? दुसरं एक उदाहरण पाहू, माऊली ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचं. विठ्ठलपंत जेव्हा संन्यास घेऊन घर सोडून बाहेर गेले होते आणि घरी त्यांची पत्नी त्यांची वाट पाहत होती, तेव्हा गुरुने सांगितले की चैतन्या, तिथं तुझी पत्नी वाट पाहत आहे, तू हा संन्यासाश्रम स्वीकारू नकोस किंवा तू याच्यामध्ये राहू नकोस, तुझ्यावरती जबाबदारी कोणाची तरी आहे. म्हणून गुरुच्या आज्ञेने ते पुन्हा परत याच्यामध्ये आले, संसारामध्ये आले. आणि संसारामध्ये आल्यानंतर पुन्हा सगळं त्यांनी परमार्थिक जीवन जगायला सुरू केली. परंतु संन्यास घेऊन संसारामध्ये येणं हे त्या काळात मान्य नव्हतं. की संसारावरची माया तुमची सुटली नाही, तुम्ही देवाकडे गेलात आणि पुन्हा संसाराकडे आलात, हे त्या काळातल्या विद्वानांना मान्य नव्हतं. म्हणून संन्यासाची पोरं म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली असतील,
त्यांची भावंड असतील यांचा आतोनात छळ झाला आणि त्यातूनच मग ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिलं की या जगामध्ये एवढं दुःख कसं आहे. त्यांना वाळीत टाकलं. त्यांची झोपडी त्या आळंदी गावाच्या बाहेर होती. एक दिवस असंच ज्ञानेश्वर माऊलींच्या मनात आलं की ह्या इंद्रायणीत मी बरेच दिवस झालं आंघोळ नाही केली, स्नान नाही केलं, मी जाऊन या इंद्रायणीमध्ये स्नान करतो. आणि स्नान करण्यासाठी जेव्हा ते तिथं आले तर तिथं विसोबा खेचर आले होते आणि मोठ्या म्हणजे कोण तू? ज्ञानेश्वर म्हटले मी ज्ञाना, विठ्ठल पंतांचा ज्ञाना, मंजूर आवाजात ते म्हटले. आणि मग त्या विसोबा खेचरांनी त्यांना अतिशय दरडून सांगितलं, अरे कार्ट्या, तू संन्याशाचा पोर इथं येऊया इंद्रायणीला पाठवतोस. आणि असं म्हटल्याबरोबर माऊलीने अतिशय मृदू आवाजामध्ये सांगितलं की काहो काका, ही इंद्रायणी, ही नदी कितीतरी पापी माणसांचं पाप धुवून टाकते, त्यांना पवित्र करते, मग माझ्या एकट्याच्या स्नानाने ही का अपवित्र होईल? म्हणजे या ठिकाणी समर्पावी माया, ही माया जी आहे संसारावरती ती समर्पित होत नाही. संत त्या ठिकाणी मायावरती विजय मिळवतात. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं आहे की अशी भक्ती केली पाहिजे जी देवाला आवडेल. भक्तीचे प्रकार सांगताना सुरुवातीला सांगतात स्मरण, वंदन, त्यानंतर अर्चन, आत्मनिवेदन, त्यानंतर समर्पण आणि दास्य आणि सख्य. भक्तीचे 9 विधा आहेत. त्या 9 विधानुसार भक्तीचे आपण वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी करत असतो. स्मरण मध्ये देवाला स्मरण करायचं, वंदन मध्ये देवाला वंदन आहे, आत्मनिवेदन म्हणजे स्वतःच देवाशी संवाद साधायचा, सख्य जे अर्जुनाने सख्य त्या ठिकाणी श्रीकृष्णाशी मित्रत्वाचं नातं ठेवलं होतं. दास्यमध्ये हनुमंतराय श्रीरामाचे दास्य झाले होते. म्हणजे या ठिकाणी भक्तीचे देखील प्रकार आहेत आणि ती भक्ती योग्य प्रकारे झाली, देवापर्यंत आपले भावना जर पोहोचली योग्य मार्गाने, तर देव आपल्यावरती या ठिकाणी कृपा करील आणि आपल्या जीवनामध्ये आनंद त्या ठिकाणी येईल. आता दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे पहिल्या चरणामध्ये आपण पाहिलं की ह्याची थोर भक्ती आवडते देवा, समर्पावी भक्ती या ठिकाणी माया संसारावरची. मग या आपण मायेला जर सोडलं तर संसारामध्ये आपल्याला आनंद उरेल का? संसारामध्ये आपण कशाचाच विचार केला नाही, आपल्या सगळ्या सुखदुःखाला सोडून आपण अगदी संन्याशासारखं गोसाव्यासारखं जर राहायला लागलो तर आपल्याला संसारामध्ये आनंद राहील का? नाही. म्हणून महाराज काय सांगतात पुढच्या चरणामध्ये की ठेविले अनंते, देवाने तुम्हाला जसं ठेवलं आहे तसं राहा. ठेविले अनंते. आता देवाने कसं ठेवलंय? देवाने काय दिले आपल्याला? देवाने आपल्याला इंद्रिय दिले, कान नाक डोळा हात पाय दिले, मुख दिलं, ज्याच्यामध्ये आपण नारायण घडवू शकतो, नारायण बोलू शकतो. देवाने अगदी आता आजारपणाचे काळ आठवा, जेव्हा कोरोनाची साथ आली होती तेव्हा ऑक्सिजनची काय किंमत आहे हे आपल्याला कळालं. क्षणभर ऑक्सिजन नसेल तर मग किती मृत्यू ओढावत होते, किती गोष्टी घडत होत्या. मग ठेविले अनंते. एका बगदाद शहरामध्ये एक दंतकथा आहे की एकदा एक महामारी आली आणि त्या महामारीमध्ये ती अशी प्रवेश करणार होती. ज्युनियर नावाचा एक असा तिथं गोसाई होता जो प्रवेशद्वारावरती होता. त्याने असं काळपट असं जाताना काहीतरी पाहिलं त्या शहरामध्ये आणि त्याने मोठ्या धाडसाने तिला थांबवलं आणि म्हटलं काय आहे? तर ती म्हटली मी महामारी आहे आणि या शहरात जाऊन फक्त 500 माणसांना मारणार आहे, 500 माणसांचा बळी घेण्यासाठी मी आलेली आहे. ती महामारी त्या शहरामध्ये गेली. पुढची महिनाभर त्या शहरामध्ये आकांत तांडव तिने केला आणि त्या तांडवामध्ये जवळपास 5000 माणसं मेली. आणि 5000 माणसं मेल्यानंतर जेव्हा ती महामारी परतायला निघाली, आपलं काम पूर्ण करून ती जेव्हा माघारी जायला निघाली तेव्हा त्या ज्युनियरने विचारलं काय रे, तू तर म्हटली होती 500 माणसं देणार आहेस, 500 माणसं नेणार आहेस, मग 5000 माणसं कस काय नेलीस? तेव्हा त्या महामारीने उत्तर दिलं की मी तर 500च मारले, म्हणजे माझ्यामुळे 500 जण गेलेले आहेत, पण बाकीचे 4500 फक्त भीतीनेच गेलेले आहेत. म्हणजे ठेविले अनंत तैसेची राहावी. आपल्याला देवाने जसं ठेवलं आहे तसं न राहता, म्हणजे याचा नकारात्मक असा विचार घ्यायचा नाहीये की देवाने ठेवलंय सगळं हरिवरती हवाला आणि देव करेल तसं होईल, असं नाही. तर आपण देवाने जे आपल्याला शरीर दिलेलं आहे
आपल्या बाजूला जे कर्तव्य आलेलं आहे, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, जी गोष्ट करतो ती मनापासून केली पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्ण समर्पण भावनेने राहिलं पाहिजे. आणि हे करत असताना, या गोष्टी घडवत असताना आपल्या मनामध्ये चित्ती असू द्यावे समाधान, म्हणजे ठेविले अनंत तैसेची राहावे. देवाने जो देह दिलाय, आता कुणाला असा दिलाय, कुणाला तसा दिलाय, त्याच्यामध्ये बदल आपण करू शकत नाही. जी परिस्थिती आपल्या वाट्याला आली, श्रीमंत असेल, गरीब असेल, हुशार असेल, अडाणी असेल, तिच्यात सुद्धा आपल्याला बदल करता येणार नाही. ठेविले अनंत, अनंत म्हणजे काय? ज्याचा अंत नाही, देवाचा अंत नाही, तो सगळ्या सृष्टीमध्ये सामावलेला आहे. मग अशा अनंताने ज्याच्यात आपल्याला ठेवलेला आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे. म्हणजे असा अर्थ नको की हातपाय घालून बसले आणि काही न करता फक्त देवाची वाट पाहणे, देव येईल आणि माझं सगळं सावरून येईल, असं नाही. आपल्याला स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत, सकारात्मकता आपल्यामधली बाहेर आली पाहिजे, अशी अपेक्षा आहे. म्हणून ठेविले अनंत तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे खूप महत्वाचं आहे. बघा, आज आपण खूप संशोधन लावलेत, खूप मोठमोठे शोध लावलेत, जीवन इतकं सुखकर केलंय की पूर्वीच्या काळी शेतामध्ये आपल्याला मोटर चालू करायला स्वतः जावं लागायचं, बटन दाबायला. आता आपण त्याला ऑटो बसवलाय, तो ऑटो मनानेच मोटर चालू करतो. त्याच्याही पुढे जाऊन तंत्रज्ञान आलंय की मोबाईल वरती ते ऍप आले की मोबाईलवर बटन दाबा, मोटर शेतामध्ये चालू होते. हे चमत्कार आहेत विज्ञानाने आपल्याला दिलेल्या. अगदी हाताने हवा घालणारे पंखे होते, असा काही काळ होता. आता बटन दाबलं की थंड हवा सोडणारा एसी आहे, कूलर आहे, काय वगैरे वगैरे, हे सगळं संशोधन झालंय. पण आपल्याला समाधान आहे का? एवढं सगळं आपल्या वाट्याला आलंय, सुखसोयी निर्माण झालेल्या आहेत, आपण आनंदी आहोत का? समाधानाची व्याख्या काय आहे? की ज्याच्याकडे पलंग आहे आणि त्याबरोबर झोप सुद्धा आहे, ज्याच्याकडे जेवण आहे आणि जेवणाबरोबर भूक सुद्धा आहे, ज्याच्याकडे फोन आहे पण त्या फोन बरोबर त्याला फोन पण येतात, ज्या फोन मध्ये विचारलं जातं कसं आहेस, कसे आहात, विचारपूस केली जाते. फोन तर खिशात आहे पण महिना फोन येत नाही, मग त्याचा उपयोग काय? मग चित्ती असू द्यावे समाधान. समाधान ही एक वृत्ती आहे. एखाद्याला 5 रुपयांचा वडापाव खाल्ल्यानंतर सुद्धा आनंद होऊ शकतो, आणि एखाद्याला 5 स्टार हॉटेलमध्ये कितीतरी महागडं जेवण खाल्ल्यानंतर सुद्धा आनंद मिळेल याची गॅरंटी नाही. एखाद्या 10,000च्या त्या म्युझिक सिस्टीम वरती लावलेलं गाणं एखाद्याला आवडेलच असं नाही, पण एखाद्या दिवशी मनानेच एफएम वरती आवडीचं एखादं गाणं लागलं, अभंग लागला आणि तो मनाचा आवडता असेल तर त्या ठिकाणी तो माणूस ते गुणगुणल्याशिवाय राहत नाही. म्हणून ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्हाला समाधान हवं आहे ना, तर मग ते देवाकडे मिळणार आहे. कारण की संसारामध्ये कितीही केलं तरी ते जाणारच आहे, वाया जाणार आहे. अगदी याच्यामध्ये सुद्धा एक उदाहरण आहे की एक असा भिकारी चाललेला होता आणि त्याने पाहिलं अंगणामध्ये 1 रुपयाचा ठोकळा पडलेला आहे, आणि तो ठोकळा तो पाहणार तेवढ्यात त्या घरातून एक मुलगा बाहेर पडला. त्या मुलानेही तो रुपया पाहिला आणि तो बाहेर पडणारा होता. तो मोठ्याने ओरडून म्हटला, आई ग, अंगणामध्ये 1 रुपयाचा ठोकळा पडलाय. आता हा त्या ठिकाणी भिकाऱ्याला वाटलं की हा रुपया आता माझा होणार आहे, आणि ह्या मुलाने उगाच आईला जागा केलं. आईला सांगितलं की हा आई ग, दारात आपला रुपया पडलेला आहे. हे फक्त तो म्हटला आणि तो निघून गेला. आता आई जे म्हणते ते ऐकायला मुलगा नव्हता, मुलगा गेलता. मुलगा गेल्यानंतर आई काय म्हटली, अरे पडू दे, तो खोटा आहे, तो रुपया खोटा आहे. मग मला सांगा, जेव्हा तो रुपया खोटा आहे हे समजल्यावर तो भिक्षुक तो आपलासा करण्याची इच्छा करेल का त्याच्या मनामध्ये? नाही. म्हणजे इथं चित्ती असू द्यावे समाधान. तुम्हाला जर समाधान मिळवायचं असेल तर या खोट्या संसाराच्या मोहमायेमधून बाहेर पडावं लागेल. भक्ती कोणतीही करा, कोणत्याही स्वरूपामध्ये करा. चिंतन, आता कीर्तनाला बरीच माणसं येत नसतील, पण घरात जरी त्यांच्या कानावर या मृदंगाचा ताल, पेटीचे स्वर आणि महाराजांचे काही कळणे शब्द जात असतील तरी ती सुद्धा त्यांची एक प्रकारे भक्तीच आहे. भक्तीसाठी आपल्याला वेगळं असं काही करण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये भाव महत्वाचा आहे. म्हणजे भावविना भक्ती, भक्तीविना शक्ती, बळेविना शक्ती बोलू नये. ज्याचा भाव चांगला आहे, ज्याच्यामध्ये निर्मळ मन आहे, त्या ठिकाणी त्याची भक्ती देवाला आवडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी
ह्याची थोर भक्ती आवडते देवा समर्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान ही वृत्ती आहे. समाधान मानण्यामध्ये आपल्याला जे सुख आहे, अगदी अनेक उदाहरणांमध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात की समाधान मानलं, शेवटी आपण होतं आता माना समाधान बस. बोर घेताना सुद्धा 200 फूट 250 फूट पाणी लागतंय का नाही लागतंय ह्याचा भरोसा नाही, आता बस आता समाधान झालं, आता काय कुठं पाणी निघायचं दिसत नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला समाधान वृत्ती येत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टी होण्यासाठी संतांची कृपा, गुरुची कृपा, देवाची त्या ठिकाणी कृपा आपल्यावर होणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य भक्ती मार्गाची निवड होणं, भक्तीमध्ये शुद्धता असणं, शुद्ध असलेली भक्ती देवाला समर्पित करणं, ती करताना संसाराची माया बाजूला जाणं आणि देवासाठीच त्या ठिकाणी स्वतःला वाहून घेणं गरजेचं आहे. आता संसार आणि परमार्थ यांची सुद्धा सांगड तेवढीच महत्वाची आहे. कारण आपण प्रपंचातली माणसं आहोत. आपल्यामध्ये आपल्या पाठीवरती डोक्यावरती जबाबदारीचं ओझं आहे. ते सोडून आपल्याला देवाच्या बरोबर पण राहायचं आहे. कारण दुःखामध्ये देव आठवतो. ऑपरेशन करतो आपण लाखो रुपयांचं आणि ऑपरेशन करणारे डॉक्टर जेव्हा बाहेर येतात तेव्हा डॉक्टरांचे शब्द काय असतात? आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण आता सगळं त्याच्या हातामध्ये आहे. म्हणजे शेवटी सगळं तिथूनच जर होत असेल तर मग त्या परमात्म्याला मानायला आपल्याला काय हरकत आहे? आपली वृत्ती आपल्याला त्या ठिकाणी समाधानी ठेवायला काय हरकत आहे? त्यानंतर अभंगामध्ये वाहिल्या उद्वेग दुःख फार आहे जगामध्ये, म्हणजे सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे, म्हणजे एखाद्या पर्वता एवढं दुःख आहे आणि एखाद्या जवळच्या कणा एवढं सुख आहे. म्हणजे दुःखाची जरी ओरडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही असं म्हणतात. मग आता जीवनामध्ये दुःख तर आलेलं आहे, कुणाचा तरी आकस्मिक मृत्यू होतो, घरामध्ये एखादा जवळचा करता माणूस जातो, खूप दुःख आहे. त्याच्या इतकं मोठं दुःख नाही. त्यातली त्यात म्हणजे लहानाने जावं आणि मोठ्यानं उरावं यापेक्षा तर मोठं कुठलंच दुःख नाही. त्या वडिलांना, त्या आईला म्हणजे जीवन त्यांचं ते जिवंत तर असतात परंतु क्षणाक्षणाला त्यांच्या मनामध्ये ती आठवण कधी जात नाही. म्हणजे त्यांना त्या प्रत्येक प्रसंगामध्ये सणवारामध्ये ते त्यांचं लेकरू आठवल्याशिवाय राहत नाही. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. महाराज इथं काय उपदेश करतात आपल्याला? आपण जर दुःख वाहिलं तर आपल्याला दुःखच होणार आहे. जसं एखादी भरत आलेली जखम आपण जर हे केलं, नखाने तिला टोकरलं तर ती पुन्हा रक्तबंबाळ होणार आहे. मग या ठिकाणी आपण दुःख न करता संसारामध्ये आपल्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे ते दुःख विसरून विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे या पुरंदरच्या तहामध्ये दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी जवळपास 50हून अधिक किल्ले घेतले आणि शिवाय आठ घातली पुरंदरच्या तहामध्ये की राजे आम्हाला भेटायला तुम्ही आग्र्याला या, दिल्लीला या. महाराज छोट्याशा संभाजीराजांना घेऊन दिल्लीला गेले. काय विचार असतील राजमाता जिजाऊंच्या मनामध्ये की दुश्मनाच्या घरी जायचंय. जो दुश्मन या संभाजीराजांना शिवाजीराजांना खाऊकी ठेवू करणारा आहे त्या मगरीच्या मिठीमध्ये जायचंय, अशा पद्धतीचे विचार त्यांचे असतील. जेव्हा शिवाजीराजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले त्या भेटीच्या दरम्यान बाल संभाजीराजांना एक हत्ती भेट देण्यात आला आणि तिथल्या त्या भेट देणाऱ्याने सहज विचारलं, क्यों शहजादे, हाथी तो आपको बख्शिश मिला है लेकिन आप इसको कैसे ले जाओगे, दक्षिण तो यहाँ से बहुत दूर है. तेव्हा बाल संभाजीराजांनी उत्तर दिलं की हुजूर, इसको हुजूर नहीं म्हटले पर ले जाएंगे हम, ये जानवर है इसके पीठ पर बैठकर ले जाएंगे, लेकिन आपके बादशाह ने जो हमारे किले दिए हैं वो तो मिट्टी के बने हैं, पत्थर के बने हैं, उनको यहाँ कैसे लाओगे. म्हणजे हा करारा जवाब त्याच्यामध्ये होता. पन्हाळ्याच्या वेळामध्ये सिद्धी जोहरने जेव्हा महाराजांना कैदेमध्ये टाकलं तेव्हा सगळे प्रश्न संपले. म्हणजे अगदी सगळी रसद येणं बंद झालं, धो धो पडणारा पाऊस आणि जीवाचं आता काय होईल, छत्रपती शिवाजी महाराजांचं काय होईल याची कोणालाच काही त्या ठिकाणी खबर लागेना. मग तशामध्ये सुद्धा महाराजांनी अतिशय चतुराईने त्या वेड्यातून पलायन केलं. म्हणजे ते दुःख करत बसले नाहीत. या दोन दृष्टांतामध्ये मला काय सांगायचंय की औरंगजेबाने भेटीला बोलवलं तेव्हा ते दिल्लीला गेले.
नजर कैदेत महाराजांना ठेवलं. ते दुःख करत बसले नाही, आता काय होईल ते होईल, आता जसं होईल तसं होईल असं म्हटले नाही. त्यांनी मिठाईच्या पेटारातून पलायन केलं, पुन्हा आपला महाराष्ट्र गाठला. सिद्धीच्या वेड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवाकाशीत नावाच्या एका मावळ्याला त्यांच्या जागी बसवलं आणि त्या वेड्यातून सुद्धा पन्हाळगडाकडे वाटचाल केली. मध्ये ते बाजीप्रभू देशपांडेंचं सुद्धा मोठं वर्णन आहे किंवा मोठा पराक्रम त्या घटनेमध्ये आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, दुःख किती येऊ द्या, येणाऱ्या दुःखामध्ये आभाळ तर आपल्यावर कधी कोसळणार नाही. येणाऱ्या दुःखाला सामोरे जाण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे आणि ती क्षमता निर्माण करण्याचं काम हा परमार्थ करतो. किती दुःखी माणूस असू द्या, किती त्याला वेदना असू द्या, किती त्याच्या मनामध्ये त्रास असू द्या, त्याने जर थोडंसं भजन गायलं किंवा देवाचे थोडंसं कीर्तन भजन काही केलं तरी त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी आनंद निर्माण होतो. इथे फक्त आनंदच आहे, इथं व्यवहार असा नाही. व्यवहारामध्ये आपण देतो घेतो. पूर्वी लग्नाला आहेर असायचं. आता मी वाचलेला एक दृष्टांत सांगतो की आहेर असायच्या लग्नामध्ये आणि ते ज्याच्या घरी आहेर व्हायचा तो त्या वहीमध्ये लिहून ठेवायचा की अमुक अमुक व्यक्तीचा एवढा आहेर, आणि मग वर्षभर ती वही वाचून ज्याचा जेवढा आहेर आलाय तो आहेर परत करायचा. अशी एक प्रथा होती फार जुन्या काळामध्ये. आहेरामध्ये व्यवहार आला, पण तसं ह्या परमार्थामध्ये नाहीये. तुम्ही देवाला द्या, देव तुमच्या पाठीशी उभा राहील. जनाबाईंच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. किती भक्ती श्रेष्ठ असेल की कबीर महाराज आले होते की कोण या जनाबाई आहेत ज्यांचं एवढं श्रेष्ठत्व आहे की विठ्ठल त्यांच्या घरी जाऊन दळण दळतोय, पाणी भरतोय, सगळी घरातली कामं करू लागतोय. देव असा कसा यांच्या वरती प्रसन्न झालाय. त्या जनाबाईंच्या गौऱ्यांचा त्या ठिकाणी हिशोब चालू होता की तुझ्या गौऱ्यामध्ये शेजारणीला त्या सांगत होते की ज्या गौरीतून आवाज येईल विठ्ठल विठ्ठल ती गौरी माझी. म्हणजे दळण दळण्याचं काम पासून तर घरातल्या सगळ्या गोष्टी. मग या जनाबाईवरती कृपा कशी केली विठ्ठलाने की चोरीचा आळ आला आणि जनाबाईला सुळावरती चढवण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सुळाकडे नेण्यात आलं तेव्हा तो सुळ अक्षरशः पाणी झालं त्या सुळाचं. म्हणजे विठ्ठलाचं नाव घ्या, तुम्ही जेवढं देवाला द्याल तेवढं त्याच्या दुपटीने तुमच्याकडे परत येईल. देव हातचा ठेवत नाही, देव कसले त्याच्याकडे उधार ठेवत नाही, तो दुपटीने आपल्याला परत देतो. म्हणून देवाचं भजन, देवाचं नामस्मरण आपण वेळोवेळी केलं पाहिजे. आणि म्हणूनच दुःख आहे, त्या दुःखाला जर आपण कुरवाळलं तर ते वाढणार आहे. खूप किती सुंदर वर्णन आहे बघा. म्हणजे ज्ञानेश्वरातील ओवी जर सांगायचं म्हटलं त्याचा संदर्भ आपण गीतेमध्ये सहज शोधतोय किंवा त्या पद्धतीने आपल्याला अर्थ लावता येतो. परंतु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं चरित्रच एवढं हे आहे, सखोल आहे. म्हणजे इंद्रायणीकडून भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. माळ घ्यावी म्हणजे काय की एक एक मणी, एक एक अभंग जो आहे ना महाराजांचा जीवनाचं दर्शन घडवणार आहे. ज्याला वाट सापडत नाही, जो वाटेने भटकलेला आहे, त्याला वाट जर सापडायची असेल ना तर त्याने गाथा वाचला पाहिजे. म्हणून म्हणतात की ज्याने वाचला गाथा त्याचा नीट झाला माथा. या ठिकाणी आनंद आपल्याला कमी मिळतो परंतु दुःख जास्त आहे. आपल्या वाट्याला जे येतं भोगने ते फळ संचिताचे, वाहिल्या उद्वेग दुःखाची मिळे. दुःख करत बसले ना दुःखच येणार वाट्याला. आणि जे वाट्याला आलंय तुमच्या ते तुमच्या संचिताचं फळ आहे. संचिताचं फळ, संचित म्हणजे आपलं प्रारब्ध. वाहिल्या उद्वेग दुःखाची मिळे, भोगने ते फळ संचिताचे. जर तुम्ही दुःख करत बसले तर तुमच्या वाट्याला दुःखच येईल आणि तुम्ही जर वाट्याला आलेलं जे संचित आहे, प्रारब्ध आहे ते तुमच्या वाट्याला येणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. दशरथ राजाचं उदाहरण की दशरथ राजा जेव्हा मृत्यूशय्येवरती पडून होता, राम 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 असं म्हणत होता, आपल्या पुत्रासाठी शोक करत होता. प्रभू श्रीराम त्यावेळेस वनवासाला निघून गेले होते. त्या ठिकाणी त्याचं दुःख इतकं प्रचंड होतं, त्या दुःखाला म्हणजे पारावार नव्हता. मग कौशल्यकडे ते दशरथ राजा म्हणत होते की कौशल्य पहा, माझा राम इथं आलाय का किंवा तो दिसतोय का, असं त्या ठिकाणी ते पुन्हा पुन्हा आठवण त्या श्रीरामाची काढत होते. मग आता ही वेळ जेव्हा दशरथावरती आली होती त्याचं कारण काय होतं की श्रावण बाळाला ज्याचा काही दोष नव्हता
अंध आई वडिलांसाठी पाणी आणण्यासाठी तो नदीवरती कमंडलू घेऊन गेला होता. आणि मग त्या अंध आई वडिलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या श्रावण बाळाच्या त्या कमंडलूचा आवाज दशरथ राजाला वाटलं की कुठला तरी हत्तीसारखा प्राणीच पाणी पिण्यासाठी आलाय. गडगड गडगड असा आवाज आला आणि शब्दभेदी बाण विचार न करता त्याने मारला. आई ग असं म्हणून जेव्हा श्रावण बाळ खाली पडला तेव्हा त्याला मृत्यूचं वाईट वाटत नव्हतं. जेव्हा दशरथ राजाच्या म्हणजे त्याने आपलं मांडीवरती डोकं ठेवलं होतं तेव्हा वाटलं मी मृत्यूमुखी पडतोय ह्याचं मला दुःख नाही राजन, पण माझे जे अंध आई वडील आहेत ना त्यांचं कसं होणार, त्यांचं दुःख कसं सहन होणार, त्यांची सेवा आता कोण करणार याचं मला फार दुःख वाटते. असं म्हणून त्याने मांडीवरती प्राण सोडले आणि अपराधी भावनेने कमंडलू घेऊन जेव्हा दशरथ राजा पुढे उभा राहिला बराच वेळ तर काही तो बोललाच नाही. आणि कोण आहे असं जेव्हा त्यांनी विचारलं पाणी हातामध्ये दिलं, पाणी प्यायला जेव्हा ते लागले मी दशरथ राजा या अयोध्येचा राजा ज्याच्या हातून तुमचा एकुलता एक श्रवण बाळ मारला गेलाय. हे ऐकल्यावर पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी घेतलेला घोट सुद्धा त्या आई वडिलांनी घेतला नाही. आणि इतकं दुःख त्यांच्या दोघांच्या मनामध्ये झालं की त्यांनी अगदी प्राण सोडले. आणि प्राण सोडता सोडता दशरथ राजाला शाप दिला, हे दशरथा जसे आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगाने या ठिकाणी प्राण सोडतोय तसा तू देखील तुझ्या मुलाच्या पुत्रवियोगाने अंतिम समयी मृत्युमुखी पडशील. म्हणजे प्रारब्ध हे संचित कुठं लिहिलं गेलं होतं श्रावण बाळाच्या त्या आई वडिलांच्या मृत्यूच्या तिथे आणि ते भोगावं लागलं रामायणामध्ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जे संचित आहे ते आपल्या मागे सोडत नाही. संसार इतका आपण काही सोडत नाही. याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की भोगणे ते फळ संचिताचे. आपल्याला वाट्याला आलंय ते आपलं संचित आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग या संचिताचा जर स्वीकार आनंदाने केला, आपण आहे या संसारामध्ये जर आनंदाने राहिलो तर खऱ्या अर्थाने आपल्याला देव भेटेल. म्हणून फक्त दुःख करण्याऐवजी दुःखामध्ये बुडून राहण्याऐवजी आपल्या जीवनाचं जर आपण लक्ष देव बनवला, संसारामध्ये जसं आपण ठरवतो की हे अमुक करायचं ते करायचं हे करायचं, त्याऐवजी ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची, देवच आपला असा करून घ्यायचा, हे जर आपलं ध्येय असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये मार्ग सापडेल. आणि जे कधीही न कुठेही न सापडणार असं वैभव आपल्या वाट्याला येईल. तिथं दुःखी नसतो. जो माणूस देवाच्या बाजूने जातो, देवाला मानतो, त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख कधी नाही. म्हणजे दादाला मी कधी दुःख पाहिलंय म्हणजे दुःखी पाहिलंय असं मला वाटत नाही. कारण की परमार्थ जाणलाय, हे सगळं नश्वर आहे. इथली माणसं असतील, आपल्या वस्तू असतील, आपली सगळी मोहमाया असेल, एक दिवस सोडून जायचंय. मानवी जीवन इतकं विचित्र आहे की एक दिवस आपण आपल्याच कार्यक्रमाला गैरहजर असतो. सगळे पाहुणे रावळे सगळे आलेले असतात आणि आपलीच उपस्थिती त्याच्यामध्ये नसते. मग सांगा, ज्या कार्यक्रमात आपण नाही, आणि विशेष म्हणजे तो कार्यक्रम आपल्यासाठी असतो, मग आपल्यासाठी असणाऱ्या कार्यक्रमात जर आपण उपस्थित राहू शकत नसू तर याच्यापेक्षा या जगातलं मोठं नवल काय आहे. म्हणून दुःख करत न बसता जे घडलं घडून गेलं वाट्याला आलं ते सोडून द्यायचं. जिथल्या तिथे बंद, तो विचारच बंद, ते दारच बंद. बऱ्याचदा म्हणजे चिंता आणि चिंता दोनच एकाच अनुस्वाराचा फरक आहे. चिंता काय करते, जिवंत माणसाला जाळते आणि चिंता मेलेल्याला जाळते. मग चिंता करायची का चिंतन करायचं हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. म्हणून फक्त आपण दुःख वाहत बसण्याऐवजी दुःखाच्या आठवणींमध्ये राहण्यापेक्षा आपलं मन जर परमेश्वराकडे वळवलं, आपलं लक्ष जर देवाला मिळवणं केलं तर आपल्या जीवनामधलं दुःख नक्कीच हलकं झाल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये आपण नेहमी पाहतो समाधानाच्या बाबतीमध्ये सुद्धा, ज्याला चप्पल नाही तो म्हणतो त्याला चप्पल आहे, ज्याला चप्पल आहे तो म्हणतो तो सायकलवर चाललाय. सायकलवाला लुनावाल्याकडे बघतो, लुनावाला बुलेटवाल्याकडे बघतो, बुलेटवाला म्हणतो जीप गाडी चांगली, जीप गाडीवाला म्हणतो त्याच्यापेक्षा मोठी गाडी चांगली. म्हणजे समाधान आपल्याला नाहीये ते मानू, समजून घेऊ, त्याच वेळेस ते मिळेल. म्हणून ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान, आणि वाहिल्या उद्वेग दुःखाची मिळेल. मग दुःख मिळवायचं का आनंद मिळवायचा, परमेश्वर मिळवायचा, हे आपण ठरवलं पाहिजे. काशीवरून आणलेलं पाणी
गाढवाला पाजणारे एकनाथ महाराज काय अलौकिक आहे. विचार पहा, काशीला गेले होते. आपण तेवढ्या वृत्तीमध्ये गेलं पाहिजे. त्याचबरोबर नामदेव महाराजांचं की ज्यांना नैवेद्य ठेवायला आईने पाठवलं आणि विठ्ठलाला हट्ट करू लागले, विठ्ठला हा नैवेद्य तुला खावाच लागेल, तू जर हा नैवेद्य माझ्या हातचा खाल्ला नाहीस ना तर मी तुझ्या पायावरती डोकं आपटून जीव देईन, प्राण सोडीन. असं छोट्या नामदेवांनी जेव्हा देवाच्या पायावरती शब्द टाकले तेव्हा विठ्ठलाला सुद्धा त्या ठिकाणी तो नैवेद्य घेण्यासाठी यावं लागलं. म्हणजे भक्तीमध्ये किती शक्ती आहे हे मी तुम्हाला या उदाहरणामध्ये सांगू इच्छित होतो. देवाच्या भक्तीमध्ये एवढं हे आहे, बल आहे की आपल्याला ती डोळसपणे केल्यानंतर म्हणजे तीर्थी धोंडो पाणी देवस रोकडा सज्जनी. माणसांमध्ये देव आहे, माणसांना माणसांनी जोडलं गेलं पाहिजे. खास करून ज्या त्या वयोगटाच्या माणसाने एकमेकांशी चांगल्या पद्धतीचे संबंध दृढ केले पाहिजे, एकमेकांशी विचाराने राहिले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण तंटा न करता, तुझं माझं न करता, कोर्ट कचेरीची पायरी न चढता कुटुंबामध्ये कसं सुखाने राहता येईल, आनंदाने राहता येईल. छोट्या गोष्टी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला काहींचे जन्म जातो ते कोर्टाचे केस खेळता खेळता. उपयोग नाही, जीवनच कळलं नाही याचा अर्थ. या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आपल्याला हवी असेल तर दुःख कमी असलं म्हणजे दुःख कमी करणं हे देवाच्या हातामध्ये आहे. म्हणून जे फळ आपल्या वाट्याला आलंय ते संचिताचं आहे, ते स्वीकारलं पाहिजे. आणि तुका म्हणे घालून दयावरी घाल. तुकाराम महाराज काय म्हणताय की ही भक्ती आपल्याला करायची जी देवाला आवडेल. ती आवडण्यासाठी आपल्याला संसारावरची माया सोडायची. भक्ती कोणती चांगली जी देवाला आवडते. देवाला कोणती भक्ती आवडते?